प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. मत्ती 13 अध्याय 44 वचन खूप महत्त्वाचं आहे. शिकूया, बघूया काय म्हणतं देवाचं वचन, माझ्यासाठी काय आहे, देवाचं वचन मला काय सांगत आहे. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. प्रियजनांनो, या दाखल्यामधून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्तामार्फत आपल्याला मिळताना दिसत आहे. प्रियजनांनो, इथं एक मनुष्य आहे, त्या मनुष्याला शेतात खजिना सापडलेला आहे आणि तो खजिना मिळवण्यासाठी एक शेतात त्याला दिसलेला आहे. तो खजिना मिळवण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व विकलेलं आहे. त्याला आपलं सर्वस्व गमावल्यासारखं अजिबात वाटत नाही या ठिकाणी, जरी ते खजिना मिळवण्यासाठी आपलं त्यानं सर्वस्व विकलेलं आहे. कारण त्याला त्या सर्वापेक्षा अधिक असं ते मौल्यवान जे गोष्ट त्याला मिळणार होती त्याबद्दल त्यानं आपलं सर्वस्व विकलेलं आहे. फ्रेंड्स, देवाचं राज्य हे जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आपला पैसा, घर, संपत्ती, धनदौलत, प्रतिष्ठा आणि संसारातील सुख, प्रत्येक सुख ही काही काळासाठी आहेत, पण ख्रिस्तामध्ये मिळणारं तारण आणि आनंद आणि अनंत जीवन हे सार्वकालिक आहे. प्रश्न असा आहे की आपल्याला हा सार्वकालिक जीवनाचा खजिना सापडलेला आहे का? आणि जर आपल्याला तो सापडलेला आहे तर आपण त्यासाठी आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करण्यास तयार आहोत का? येशू म्हणतो, प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. मत्ती 6:33 वचनामध्ये. आज जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब या सर्वापेक्षा ख्रिस्ताला प्रथम स्थान द्या. कारण स्वर्गाचे राज्य असा खजिना आहे प्रियजनांनो, ज्यासाठी सर्वस्व देणेही, सर्वस्व गमावणंही काहीच नाही. आजच ख्रिस्ताला स्वीकारा, कारण खरा खजिना ख्रिस्तामध्ये आहे. येशू महान खजिना आहे, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला आशीर्वाद.